मी म्हणलं बाबा आता कीर्तन झाल्यावर जाते काय करते. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जान जळ जीव, वाढावया सुख, वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जान जळ जीव. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जान जळ जीव. समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम, जगणित पाणी मंडळं मंडळानं, तरुण तुलसी माला, कंधरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. स्वे भानु जो भानु आराधिला, जयाचे कुळी दीप दिव्य झाला, हरी भक्तीला गोरी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गूढ रसिक
गणेशाचे विमल मतीने वंदन करू। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पिते जन्म ही काया। जगदीश्वरासी वाढली जाची ख्याती, प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राधा मेरी स्वामिनी मेरा भेज को दास, जन्म जन्म वही दीजियो श्री चरणन में वास। राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। जय जय श्री राधा रमणा, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर विठ्ठल। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अवतार घेतला असे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत। संत जे आहेत त्यांना या ठिकाणी उपमा दिलेली आहे पहा। आणि उपमा कशाची दिली तर संत कोण आहेत तर माय बाप कृपावंत। संत हे कृपावंत आहेत आणि एक महत्वाची जी उपमा दिलेली आहे ती माय आणि बापाची उपमा दिलेली आहे।
अशा प्रकारची उपमा द्यावी संतांना. खरंच संत त्या योग्यतेचे आहेत का? आपण नेहमी ऐकत असतो की आईसारखं जगामध्ये कोणी नाही, बापासारखं जगामध्ये कोणी नाही. मग संतांना ही उपमा का द्यावी? तर याचं विश्लेषण आपल्याला या अभंगामध्ये पाहायचे. विठ्ठल विठ्ठल. संतांनी का अवतार घेतला? का अवताराला आले संत? त्यांना अवताराला येण्याची गरज काय? का त्यांचं कर्म होतं? तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की संत हे अवताराला येत नसतात. अवताराला किंवा जन्माला हे आपल्याला यावं लागतं. आपल्याला जन्माला काय यावं लागतं? तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या ठिकाणी जन्म जन्मांतरीच असलेलं पाप हे आपल्याला जन्माला घेऊन येत असतं. संत हे स्वतःहून जन्माला येत असतात. आपल्याला मात्र जन्माला यावं लागतं, कारण त्याच्यासाठी आपलं कर्म, आपलं प्रारब्ध त्याच्यासाठी कारण असतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जन्माला यावं लागतं. संत येत असतात आणि देवाला लोक आणत असतात. कोण आणत असतं? संत. जीव आणि संत दोघांनी मिळून देवाला बोलवावं लागतं. विठ्ठल बघा, प्रत्येक कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला मी कीर्तनाला जाते त्या त्या वेळेला मी पाहत असते की ही जी गायनाचारी मंडळी असते आणि जेवढे स्टेजवर मंडळी आहेत त्यांनी जरा उधळ घेतल्यासारखं वाटतंय. म्हणून ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. जरा तुमच्याही जीवनातलं प्रारब्ध कर्म हे त्याचा काहीतरी नाश होईल. कारण आपण म्हणत असतो, ताई तुम्ही नेहमी सांगता अहो प्रत्येक कीर्तनकार येतो, आम्ही दरवर्षी सप्ताह करतो आणि प्रत्येक कीर्तनामध्ये आम्हाला हेच ऐकायला भेटतं की बाबा नामस्मरण करा. काय सांगतो आपण? की नामस्मरण करा. काय फायदा आहे त्या नामस्मरणाचा? काय होतं नामस्मरण केल्यानं? तर नामस्मरण केल्यानं तुमच्या ठिकाणी असलेलं जन्म जन्मांतरीचं पाप हे जाळल्या जातं. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी रे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे म्हणून ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. अल्पसा परिहार देणं हा वक्त्याच्या दृष्टीनं गरजेचा असतो. आणि तो म्हणजे असा सालावत प्रमाणे चालू असलेला हा खंड हरिनाम सप्ताह वर्ष 3रं वर्ष आहे. आणि या 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोच केलं असे असणारे आपल्याच गावचे स्वामीनाथ काका मिसाळ, जे आमचे अत्यंत जवळचे पाहुणे आहेत, त्यांनी माझ्यापर्यंत ही सेवा पोहोच केलेली आहे. आणि या सेवेसाठी मला साथ करत असणारे आमचे जिजामाऊली असतील, त्याचबरोबर दादांचं नाव काय, कृष्ण महाराज असतील, त्याचबरोबर मला वाटतं निवृत्ती दादा, त्याचबरोबर माझे सर्वात प्रथम सुरुवातीचे ज्यांच्याकडं मी मला वाटतं 2 दिवस क्लाससाठी गेले होते, बाकी काही क्लास माझ्याकडून शक्य झाला नाही, पण शेवटी गुरु ते गुरुच असतात. माझ्या गुरुस्थानी असणारे शंकर महाराज साबळे, त्याचबरोबर असणारे स्वामीनाथ महाराज, त्याचबरोबर बंडू महाराज आमचे पाहुणे आहेत बघा. त्याचबरोबर दादांचं नाव काय? कृष्णा महाराज, 2 कृष्ण आहे पाहिजे. आमचे सोपन महाराज,
योगेश महाराज. आणि बाळाचं नाव काय? निवृत्ती दादा. पहा सगळ्यात मोठा वारकरी. हा हा निवृत्ती पण दोन आहेत. काकांचं नाव काय? रुस्तुम काका असतील. त्याचबरोबर इंगळे काका असतील. सुधाकर काका असतील. त्याचबरोबर बोचरे बाबा असतील. इंगळे काका असतील. आपले आप्पा काका असतील. आणि त्याचबरोबर आपले ज्यांच्या मुखातून आपण रामायणाचं व्यासपीठ ग्रहण करत आहात, तर असे आपले बाबा भागाजी बाबा खिल्लारे. त्याचबरोबर आमच्या गावाचं फार मोठं वैभव. नवे आमच्या बेलोरा गावाला एक रत्न त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि ते रत्न म्हणजे आमचे नितीनजी महाराज शिंदे यांचं. जिथंही आम्ही जातो तिथं त्यांचं नावच निघत असतं पहा. आणि कसं असतं, एखाद्याचं कर्तृत्वच तसं असतं, त्याचं नाव निघतच असतं. नाहीतर भले फार कुठं जातात आणि नको ते कर्तृत्व करतात, पण त्यांचं काही नाव मात्र शिल्लक राहत नाही. त्याचबरोबर आमचे विनेकरी बाबा, नजर लागावे असे विनेकरी बाबा आहे. तर त्याचबरोबर आमचे चोपदार बाबांचं नाव काय? मी म्हटलं आता बाबा इथंच नाचत थांबते काय. असं आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. अहो या धर्म मंडपामध्ये नाचायला त्या ठिकाणी पुण्य असावं लागतं. आपण इतरत्र दुसऱ्या ठिकाणी नाचत असतो ना, तिथं तुम्हाला पुण्याची आवश्यकता नाहीये, तिथं पाप लागतं. आणि हल्ली तेच लोक जास्त झाले, म्हणून आनंद आहे. असे लोक पुन्हा पाहायला भेटत नाही. म्हणून बाबांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि तुम्ही मायबाप, शेवटी तुम्ही जर ऐकायला आले नाही तर आम्हालाही काही अर्थ नाही. म्हणून तुमच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल माझ्याकडून एखादं नाव जर राहिलं ना तर मला सांगा बरं का. एखादं नाव जर म्हणजे कसं असतं, सगळ्यांचं घेतलं आणि एखादंच जर राहिलं तर थोडं फिटफिटत असतं. असो, सगळ्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. अभंग 4 चरणाचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं महत्व प्रतिपादन करतात. बघा काय सांगतात महाराज, की बाबा तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप आहात, कृपावंत आहात. तुमची कीर्ती मी काय मानू, तुमची कीर्ती मी गाऊ शकत नाही. माझी तेवढी सामर्थ्य नाही माझं तेवढं की मी तुमची कीर्ती गाऊ शकेन. आणि तुम्ही कशासाठी जन्माला आला, तर उद्धराया जड जीव. तुम्ही जड जीवांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेला आहात. जन्म तुम्ही घेतलेला आहात. नवे तुकाराम महाराज सांगतात की घेईन मी जन्म कशासाठी, की तुझी चरण सेवा साधा तुझी चरण सेवा,
कीर्तनकार कसाही असू द्या, हलका असो का भारी असो, माझ्या दृष्टीनं तर कीर्तनकार हलका नसतोच, कुठलाही असू द्या. हलका कीर्तनकार कोणता असतो सांगू का तुम्हाला? सांगू का बाबा? जो कीर्तनामध्ये नको नको ते गाणे म्हणतो तो कीर्तनकार माझ्या दृष्टीनं हलका आहे बरं का. मग आता तुम्ही तुमचा विचार करा, कारण कीर्तनाची परंपरा ही संतांनी घालून दिलेली आहे. कीर्तन काय आपल्या मनासारखं आपण करू शकत नाही. तुम्हाला वाटेल तसं आपल्याला कीर्तन इथं करता येणार नाही. या गादीला मर्यादा आहे. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी भक्ती प्रेमाविना तर मूर्ती